काउंटर पॉइंट कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार। एका वटेन कोंकणीचे समर्थक देवनागरी आणि रोमी ह्या वादान पडिल्ले कडेन आसतना दुसरे वटेन मराठीच्या समर्थकांनी मराठी राज्यभाषा जावचो म्हणून झेंडो वयर काडिल्लो आसा। लोकसभा वेंचणुके पयलीं ह्या विशयाचेर कितें तरी सरकारान निर्णय घेवचो आणि मराठीक राज्यभाषा करची अशी तांची मागणी आसा। आमी सध्या येयल्ले आसा म्हापशा मराठी राज्यभाषा आंदोलनाचे पुढारी तांच्या घरा कडेन मराठी राज्यभाषे विशीं तांचो जो डिमांड आसा तांची जी मागणी आसा तेचे विशीं तांचे कडेन उलोवपाक आनी मराठी राज्यभाषा जर केली जाल्यार ही आमकां मारक थारतली काय तारक थारतली आणि खरेंच मराठी राज्यभाषा केल्यार भायल्यान येवन महाराष्ट्रांतल्यान लोक जॉब घेतले आणि हाजो कोंकणीचेर कितलो इम्पॅक्ट जातलो आणि गोंयकारांच्या गोंयकारपणाचेर कितलो इम्पॅक्ट जातलो हेजे विशीं आमी तांचे कडेन भासाभास करतले। आमच्या वांगडा आसा प्रदीप घाडी आमोणकार। नमस्कार सर, येवकार तुमकां ह्या कार्यावळीन। फक्त ह्या मुलाखतीन एक वेगळेपण आसतलें की आमी विचारतले प्रश्न कोंकणींतल्यान, कारण म्हाका मराठी उलोवपाची संवकळ ना, पूण ते जाप दितले मात मराठींतल्यान। एक मुख्य मुद्दो की तुमी कोंकणीक भाषा म्हणून मानता काय अजूनही तुमी तिका बोली म्हणून मानता? कोंकणी भाषा कशी असू शकते? कोंकणीचा इतिहास काय? आम्ही कोंकणीला भाषा म्हणून आम्ही मानत नाही कोंकणीला भाषा म्हणून। ती बोली भाषा आहे। असे मराठीच्या अशा असंख्य बोली भाषा आहेत, त्यातली कोंकणी ही एक बोली भाषा आहे। मी कोंकणीन 8th शेड्युलान गेली, कोंकणी स्टेटान लँग्वेज म्हणून एडॉप्ट केली, साहित्य अकादमीनूय कोंकणीक मान्यता दिली, तरी पूण तुमचो एक हट्ट आसा की ती बोलीच आसची अशी म्हणून। आता काल परवा आता गोव्यातल्या 4-5 दिवसातला वाद तुम्ही जर बघितला, हा वाद कशावरती चालू आहे? आज पण आपल्या रामनाथ लिहिलेलं आहे गोमंतकवरती की ही साहित्य अकादमीची मान्यता म्हणजे हा मोठा घोटाळा आहे, हा मोठा फ्रॉड आहे म्हणतात ते। म्हणजे रोमी भाषेतली पुस्तकं त्यांनी साहित्य अकादमीला दाखवून मान्यता घेतली आणि जेव्हा राज्यभाषेचा दर्जा दिला गेला तेव्हा त्यांना माहीत पण नव्हतं, तेव्हा देवनागरी लिपीला राज्यभाषेचा दर्जा दिला गेला। पण एक ती भाषाच म्हणून मान्य ना, ती बोलीच म्हणून मान्य? बोलीच आहे ना ती, बोलीच आहे ना ती। किती इतिहास आहे त्याला। ते शणै त्यांचा तो युगपुरुष शणै गोयोबाप, नंतरची कोंकणी ना, त्याच्या अगोदर कुठं कोंकणीचं काय साहित्य काय कोंकणीचं? साहित्य नशिल्ले पण लोक उलयताले ते बोली भाषा। बोली भाषा आम्ही असंख्य बोली भाषा आहे। मालवणमध्ये चला, पुणेरी मराठी वेगळी आहे, अशा मराठीची असंख्य बोली भाषा आहे, त्यातलीच एक ती। नाही, पण आता सपोजिटली एक तुम्ही आता या विषयाचेर मागे येवपाचे आशिल्ले, तरी पूण कोंकणी तुम्ही बोली भाषा म्हणून धरून मराठीक स्थान दिवपाक सोदता पळय न्ही? आमचा कोंकणीला विरोध आहे। मराठी ही एकमेव गोव्याची राजभाषा असायला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहे। आणि आता आमगेले जे 27% कॅथलिक भाव आसा पळय, तांणी कितें करपाचें? तांकां तर मराठी येना। 1510 साली आपल्या गोव्यात पोर्तुगीज आले आणि त्या पोर्तुगीजाच्या बरोबर मिशनरी झाले। त्याच्या अगोदरचा इतिहास काय? रोमी ही तेव्हापासूनची, म्हणजे कोकणीपेक्षा रोमी जुनी। आता कोकणीला त्यांनी जर राज्यभाषेचा दर्जा दिलाच गेला तर ते पण आमचा एक भाग आहे। तो ख्रिश्चन लोक पण आमच्या ह्या गोव्याचे ते पण भाग आहेत। तर कोकणीला राज्यभाषा दर्जाचा दिलाच गेला तर माझ्या मते त्यांनी रोमीला द्यायला पाहिजे होतं। म्हणजे कोंकणी दिवपा तुमकां येना, रोमी कोंकणीक दिवचो अशें तुमचें म्हणणें? रोमी चालेल आम्हाला, रोमी कोकणीला दर्जा दिला तरी चालेल आम्हाला, ती जुनी आहे। ही कोकणी देवनागरी कोकणी ही बोली भाषा आहे, तिला राज्यभाषा म्हणून मान्यता। आज बघा ना तुम्ही, आज 27 वर्ष झाली कोकणीला राज्यभाषा करून, एक त्यांचं वर्तमानपत्र आज चालत नाही आहे। आणि मराठीची तेव्हा 2 होती, आता किती मराठीची वर्तमानपत्र बघा ना। नाही, क्रायटेरिया डिफरंट। आम्ही एक मुद्द्याचेर तुम्हीच सुरवातेक म्हटलें की कोंकणी भाषा न्ही म्हणून। आता तुम्ही म्हणटा की रोमींतल्यान कोंकणी आसा ती भाषा म्हणून मान्य केल्या, राज्यभाषा मान्य केल्या, आपल्याक प्रॉब्लेम ना। तुमचो बिफोर वी एक्चुअली गो इनटू अदर क्वेश्चन्स, तुम्ही आमकां सांगू शकता की तुमगेले एक्झॅक्ट मुद्दो कितें? मराठीला राज्यभाषेचा दर्जा द्यावा सरकारने, एवढंच आमच्या सरकारकडे मागणं आहे। आमचा मुद्दा हा आहे। आम्हाला ते कोकणी आणि रोमी ते भांडतात, त्यांना भांडू दे, आमचं त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे। आमची मागणी आहे, मराठीवरती अन्याय झालेला आहे, तो अन्याय दूर करून त्यांनी मराठी राज्यभाषा करायला पाहिजे, याचं एकमेव मागणं सरकारकडे आहे। नाही, गोयची एकूच राज्यभाषा आसची मराठी, कोंकणी आसची? कोकणी आसची, कोकणीला नाही। कोंकणी म्हणजे सपोजिटली रोमी कोंकणी असल्यार तुमकां ऑब्जेक्शन आसा?
त्या सरकारने आता 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 मुश्किल आहे तेच. आता एकदा त्यांनी कोकणीला राज्यभाषा केलेली आहे, तर आता ते काढून घेणं मुश्किल आहे. त्यांचं काय त्यांना करू दे. आमची मागणी सरकारकडे आहे, मराठीला राजभाषा करा ही मागणी आहे. आणि त्याच्यामुळे कोकणी असल्या चलता. आता काय करणार, आता असू दे ना. ओके, नाही कारण हो एक टू बी व्हेरी प्रॅक्टिकल अबाउट थिंग्स की सपोजेटली तुम्ही फक्त मराठी केली जाल्यार 27% कॅथलीक पॉप्युलेशन आसा आनी तांकां मराठी उलोवपाक येना, बरोवपाक येना. सो दे विल बी लेफ्ट आउट, दे विल नॉट बी कन्सिडर्ड एज पार्ट ऑफ गोवा. सो त्या विशयाचेर तुम्ही केन्नाच हे करूं ना. आता हिंदी राष्ट्रभाषा आहे, तशीच आपली गोव्याची मराठी राजभाषा झाल्यानंतर त्यांना जर आमच्यात सामील व्हायचं असेल तर त्यांनी ती शिकायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही अशी धरता की 40-50 वर्षाचे जाणटेले सुद्धा आता मराठी शिकतले कारण तांकां ती राज्यभाषा म्हणून अडॉप्ट करपा जाय म्हणून. आता राज्याची जर ती जर पॉलिसी असेल तर लोकांनी ती शिकायलाच पाहिजे ना. ओके, सो फॉर अस टू अंडरस्टँड की तुम्ही फक्त मराठी राज्यभाषा असची असे तुमचं डिमांड की कोकणी असल्या चलता. आता मराठीच राज्यभाषा असायला पाहिजे ही आमची डिमांड, ही आमची मागणी आहे सरकारकडे. आता कोकणी चालेल आम्हाला. ओके, आणि एक मुद्दा असा की मराठी राज्यभाषेचो डिमांड हो आताचो न्ही, खूप पयलींपासून चलतालो. 1987 जेन्ना मागीर कोंकणीक राज्यभाषा हे दिलो आनी सहभाषा म्हणून मराठीक मान दिलो, तेन्नाच्यान मागीर तो समाव फिजल आउट जायत गेलो. सडनली आमी आतां 2013 आसा. आता कसो डिमांड मदींच वयर काढलो तुम्ही? भाषा, धर्म, संस्कृती हे सगळं घेऊन भारतीय जनता पक्ष त्यांनी निवडणुका लढवल्या आणि मागच्या वेळेला त्यांचं सरकार आलं, त्यांचं ते युतीचं सरकार होतं. त्यांनी बोडगेश्वराच्या मैदानावरती आम्हाला सांगितलं होतं, आम्हाला तुम्ही क्लिअर मेजॉरिटी द्या, आम्ही मराठीला राजभाषा करू. शांतादुर्गे देवीच्या प्रांगणात बिजोलीला पण त्यांनी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर मराठी राजभाषा करणार म्हणून. ते आता ते सोयीस्कर पद्धतशीर विसरलेले आहे. म्हणून आता त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही ही आता भारतीय जनता पक्षाने जो पक्ष भाषा, संस्कृती, धर्माची भाषा करतो, ह्या लोकांनी जर आमची मागणी मान्य नाही केली आणि त्यांनी वचन दिलं होतं, सगळ्या देवतांच्या साक्षीने त्यांनी गाराणे घालून सगळ्या जागृत देवतांना त्यांनी विनवलं होतं की निवडून आल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुमची आश्वासनं पूर्ण करू म्हणून. आता 1.5 वर्ष झाले ते काहीच करत नाही. म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही या आंदोलनात उतरलेलो आहोत. मी स्वतः तरी राजकारणी वगैरे काही नाही, मला कसलीही राजकीय इच्छा नाही आहे. तुम्ही सरकार जेन्ना आयले पळय न्ही, तेन्ना तुम्ही तो परत तांकां याद करून दिवं नाशिल्लो. आता 1.5 वर्स जायतले सरकार. आम्ही सगळ्यांना वेळोवेळी भेटत आहोत ना. पेपरवरती तुम्ही बातमी वाचत असाल, सगळ्यांना भेटलेलो आहे. मुख्यमंत्री पर्रिकरांना पण भेटलो आपण, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणेंना पण भेटलो आहे. आता तरी ते काय करेल अशी अपेक्षाने त्यांच्याकडे पण गेलो आपण. रिस्पॉन्स किती आयलो त्यांचा तुम्ही जेन्ना गेले तेन्ना? सगळ्यांचं एक ठाम मत आहे की इवन बाबूश मुन्सुरातकडे गेलो आपण, जेनिफर मुन्सुरातकडे गेलो, त्यांनी पण सांगितलं की मराठी राजभाषा व्हायलाच पाहिजे. कारण त्यांना पण कळून चुकलं की 27 वर्षांनी कोकणीची काहीच प्रगती होत नाही. त्यांना पण कळून चुकलं मराठी व्हायलाच पाहिजे. त्यांचं पण मत. कोणीच आम्हाला नाही म्हणून सांगितलं नाही. मनोहर पर्रिकरने पण नाही म्हणून सांगितलं. त्यांनी नाही म्हणून सांगितलं नाही, करतो बघतो म्हणून सांगितलं त्यांनी असं नाही, आता शक्य नाही असं म्हटलं नाही, बघू आपण. तुमकां अशें दिसता की त्या वेळार कोंकणी आनी मराठी दोगांकूय जर राज्यभाषा केल्ल्यो जाल्यार आतां ऑफिशियल लँग्वेज इम्प्लिमेंटेशन फूल स्विंग जाता आशिल्लें, सगळें मराठींतल्यान आनी कोंकणींतल्यान पत्रव्यवहार चलता आशिल्लो सरकाराचो असो? बहुजन समाजाची भाषा आहे ना ही मराठी. बहुजन समाजाची, आमची देवधर्माची सगळे पोथी पुराणं सगळं मराठीतून आहे ना. तर आमच्या बहुजन समाजाची भाषा आहे. आता हे सगळं दडपशाहीने चाललेलं आहे. बहुजन समाजाला मनातून इच्छा आहे आपली मराठी राजभाषा व्हावी म्हणून त्यांची इच्छा आहे, पण ते घाबरतात या सरकारला. पण पत्रकार सुद्धा घाबरतात सरकारच्या विरोधात बोलायला, ते घाबरतात. पत्रकारांना आतून सगळे मला सपोर्ट करतात, तू चांगलं करतो म्हणतात, पण ते ओपनली कोणीच येत नाहीये. तुमची पत्रकार परिषद पण सगळ्यांनी छापिल्ली म्हणून म्हणतात. त्यांना भिवना सगळेच पत्रकार येत नाही ना. आता छापतात म्हणत काय, ते छापत नाही व्यवस्थित हवं तसं आम्हाला प्रसिद्ध. मराठीची बातमी बघा, आता
आता कोकणीची भांडणं हे कुठून करतात? कोकणीची भांडणं हे सगळे मराठी वर्तमानपत्रातून करतात, पण आमची बातमी शोधावी लागते. आम्ही असे 10 ठिकाणी कार्यक्रम केले तर कुठेतरी ते छापतात. सो ते तुमकां फ्रंट पेजीर येना हे अशी तुमची मराठीची बातमी यायला, मराठीची बातमी कशा आम्हाला मराठी वर्तमानपत्र शोधावी लागते. आता नवीन आमचे संपादक आलेले आहेत, श्रीराम पेचिंद्र साहेब. आता काहीतरी त्यांच्यावरती आमचं एक आठवलेंचं कार्य मला वाटतं हे आता पुढे नेणार असं वाटतं. पेचिंद्र साहेबाकडून भरपूर अपेक्षा आहे आमची. म्हणजे गोंयच्या भायले येवन संपादक तांणी तुमची हे फुडें व्हरप, मराठीची धुरा आपल्या पेपरांतल्यान फुडें व्हरप हेच तुमचे एम काय? आपले गोव्यात तसे तरुण तयार व्हायला पाहिजे ना. गोव्यात संपादक तसे तयार व्हायला पाहिजे ना. गोव्यात तसे संपादक तयार व्हायला पाहिजे ना. ओके, आम्ही मुद्दो सोडून वचले. बहुजन समाजाची भाषा म्हटली तुम्ही मराठी, पूण अशिक्षित बहुजन समाज आसा, तांकां सारकें बरोवपाक कळना, ते सदांच उलयतना कोंकणींतल्यान उलयले. तुमचो एक डिफेन्स आशिल्लो की भजन मराठींतल्यान करताले म्हणून ती मराठी भाशा म्हणून, पण इट इज अ म्युझिक, इट इज ते पदां म्हणटाले. सो तुम्ही बहुजन समाजाची भाषा खंयच्या बेसिसचेर म्हणटा मराठी? तेच सांगितलं ना, त्यांची भजनं कुठून, नाटकं कुठून करायची, ते मराठीतूनच करायचे. उलयताले व्यवहार पत्र कुठे, कधी कोकणीतून पत्र लिहिलेलं मी तरी कधी ऐकलं नाही. सगळं मराठीतून पत्र. अशिक्षित बहुजन समाजाची भाषा उलयता कुठं कोण आता अशिक्षित राहिला आहे? बरोवपाक माझ्या वडिलांनी, तुमचे वडील पण तुमच्या वडिलांना बरोबर घेऊन मराठीच्या शाळा सुरू केल्या. सर सामंतांना बरोबर घेऊन आमोणे, न्हावेली, कुडण्या, फायद या सगळ्या ठिकाणी मराठीचा प्रचार भाऊसाहेब बांदोडकरांनी स्वातंत्र्य झाल्यानंतर केला. आमच्या वडिलांनी, तुमच्या वडिलांनी तेव्हा मराठीचा प्रचार केला होता. नाही, पण आता त्यांना पत्रव्यवहार मराठीन करतालो, भजन मराठीन करताले म्हणता तुम्ही, पण आता तसे देवळात सुद्धा त्यांचे व्यवहार सुद्धा सगळं, त्यांचा रेकॉर्ड पण सगळं तो मराठीतच आहे. अजूनही मराठीतच ठेवतात ते. त्यांचे ते मिनिट्स वगैरे सगळे मराठीतच लिहितात. तेव्हा लिहित होते, आताही लिहितात ते. कुठं आली कोकणीला व्याकरण कुठं आहे? त्यांनी कोकणीवाद्यांनी व्याकरण कसं असावं याच्यावरती पुस्तक छापलं होतं. आणि शुद्ध शब्द त्यांचा अशुद्ध शब्द म्हणून आजच रामनाथ नायकांची इथं लेखात लिहिलेलं आहे. आपल्या प्रभाकर ढगेने फादर प्रताप नाईकचा आजच्या पुढारीमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू हे आहे, मुलाखत छापलेली आहे. त्यांनी प्रताप नाईकने कसं पद्धतशीर लिहिलं आहे, मुद्दाम वाचा तो लेख. बरं, 21व्या शतकान सध्या आम्ही आसा, ह्या भाशांक लागून मेन मुद्दो जो मनशांचो आसा तो म्हणजे सध्या जॉब्स, एम्प्लॉयमेंट. जेन्ना मराठी राज्यभाषा केली समजा, जाल्यार नॉलेज ऑफ मराठी अँड कोंकणी शूड बी नेसेसरी अशी तुमचो डिमांड आसतलो काय? मराठी और कोंकणी शूड बी नेसेसरी, म्हणजे मराठी आणि कोंकणी आसची का मराठी किंवा कोंकणी नॉलेज आसची, अशी तुमचं डिमांड असतं? कोकणी ही बोली भाषा असल्याने कोकणी बोलता यायला पाहिजे आणि मराठी लिहिता यायला पाहिजे, हेच आमची मागणी असेल. म्हणजे दोन्ही गजाली करपा जाय. सो नॅचरली तर आम्ही जे पयलींचो मुद्दो काडिल्लो, तुम्ही कॅथलीक पॉप्युलेशन्स जे आसा किंवा जेंकां मराठी बरोवपाक येना, ज्यांचे पयलीं पासून एज्युकेशन इंग्लिशींतल्यान जाल्लें आसा, दे विल नॉट बी एलिजिबल. आता इंग्लिश या भाषा मुद्द्यावरती सगळं रान पेटवून ह्या लोकांनी सरकार निवडून आलं आणि हे सरकारने यू टर्न घेतलं, ते वेगळी गोष्ट आहे. आता 40 वर्षानंतरचा माणूस तिथं सरकारकडे नोकरी मागायला येणार नाही आहे. सरकारची पॉलिसी अशी असायला पाहिजे, त्यांनी मराठीतून शिक्षण द्यायलाच पाहिजे, मराठी कंपल्सरी असायलाच पाहिजे. सध्याची जी पिळगी ज्यांनी इंग्लिश एज्युकेशन केलंय तांकां खबर नाशिल्लें, नॉट बाय चॉईस. चुकीचं आहे ना ते, चुकीचं आहे ना ते, चुकीचं आहे ना ते. तांणी भायर रावचे अशें दिसता. त्यांनी शिकायला पाहिजे. इंग्लिश ही आपली संस्कृती नाही आहे ना. धर्म, संस्कृती हे सगळं भाषेशी निगडीत गोष्टी आहे ना या. सो कोंकणी और मराठी करची अशी दिसना तुमकां, किंवा कोंकणी और इंग्लिश मराठी करची अशी दिसना तुमकां? फक्त मराठीच करची. आता मराठी राजभाषा आंदोलन परत तुम्हाला सांगतो. आता त्यांनी कोकणी केलेली आहे ना, आम्हाला चालेल कोकणी. आता परत म्हटलं तुम्हाला मी, कोकणी चालेल, पण मराठी पण पाहिजे आम्हाला, मराठीच पाहिजे आम्हाला, कोकणी चालेल.